संस्कृती शिकवते गेरे रे पावसा आणि इंग्रजी कविता शिकवते जारे जारे पावसा। खऱ्या अर्थाने तो तुमची आमची कविता नाही, ती तुमची आमची भावना नाही। मित्रांनो, मी आता म्हटल्याप्रमाणे मी काही भाषण देणार नाही। 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। खरं तर मराठी भाषा दिन हा 1 मे आहे। 1 मे 1960 रोजी आपण महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झाली आणि आपण मराठी भाषा स्वीकारली, तेव्हा 1 मे हा मराठी दिन आपण साजरा करतो। परंतु 27 फेब्रुवारी हा दिन 2013 पासून आपण मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरा करतो। असे शासनाला काय वाटलं की आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा। भाषेचा जर विचार केला तर भाषा, कल्पना करा, भाषा या शब्दाचा अर्थ होतो बोलणे। सामान्यपणे संशोधकाच्या मतानुसार या सृष्टीवरील मानवाची निर्मिती झाली 2 लाख वर्षापूर्वी। 2 लाख वर्षापूर्वी या सृष्टीवर मानव आला, आजच्यासारखा नाही, आदी मानव। भाषेचा जर विचार केला तर भाषा फक्त मागच्या 6,000 वर्षापूर्वी भाषा आली। अर्थात माणसाचा जन्म हा 2 लाख वर्षापूर्वी झाला आणि भाषेचा जन्म फक्त 6,000 वर्षापूर्वी। तुम्हाला वाटेल की मग 2 लाख वर्षापासून मागच्या 6,000 वर्षापर्यंत माणसापाशी भाषा नव्हती का? निश्चितच भाषा नव्हती। आज ज्या प्रकारे एखादा गुंगा व्यक्ती जसा हातवाऱ्याने भाषा आपली वापरतो, त्या प्रकारची भाषा 2 लाख वर्ष मनुष्य जगत होता। मग भाषेची निर्मिती कशी झाली याचा विचार जर केला तर त्याला अनेक सिद्धांत मानले जातात, परंतु मी तेवढ्या खोलात जाणार नाही। फक्त 2 सिद्धांत तुमच्या समोर ठेवतो। एक, काही लोकांचं मत आहे की भाषा ही देवाची जननी आहे, देवाची देणगी आहे, परंतु हे खरं नाही। कारण देवाची जर देणगी असती तर संपूर्ण जगाची भाषा एकच असती। एक आहे का? नाही। प्रत्येक 4 कोसानंतर वाणी बदलते आपली, तेव्हा प्रत्येकाची भाषा वेगळी आहे। प्रत्येक भौगोलिक क्षेत्राची भाषा वेगळी आहे। मराठी वेगळी, कर्नाटकची कन्नड, तेलुगू, तमिळ किंवा परदेशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात। तेव्हा हा सिद्धांत काही खरा नाही। मग भाषेची निर्मिती कशी झाली? भाषेची निर्मिती केली मनुष्यानं। भाषेचा निर्माता हा मनुष्य आहे, मानव आहे। कोणी देवाने भाषेची निर्मिती केली नाही। कारण हजारो वर्ष मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात राहत होता, तेव्हा भाषेची निर्मिती होत असताना त्याच्या कानावर जे निसर्गाच्या ध्वनी आदळल्या, त्या ध्वनीतून अचानक त्याच्या तोंडातून एखादा शब्द निघाला आणि तोच शब्द, तीच वर्ण, आणि पहिल्यांदा छोटे छोटे वर्ण तयार झाले, पुन्हा शब्द तयार झाले, वाक्य तयार झाले, वाक्यबंध तयार झाले आणि त्यानंतर भाषा तयार झाली। परंतु 1-2 दिवसाचा हा काळ आहे का? त्याला हजारो वर्ष, लाखो वर्ष लागली की एक शब्द व्हायला, तयार व्हायला हजारो वर्ष लागली। तेव्हा 1-2-3 वर्षापूर्वी एक मोठे भाषा वैज्ञानिक आहेत, गणेशी देवी ज्यांचं नाव आहे, ते म्हणाले की येणाऱ्या 10 वर्षामध्ये की जगातल्या 4,000 भाषा नष्ट होणार आहेत, मरणार आहेत, आणि त्यातील भारतातल्या 400 भाषाही मृत अवस्थेत असतील, मरणार नाहीत। अर्थात भाषा केव्हा मरते? मी मूळ विषयाकडे येतोय। भाषा केव्हा मरते? की जेव्हा त्या भाषेमध्ये बोलणारे जर लोक नसतील तर ती भाषा हळूहळू मरत पावते, मरते। कारण आम्हाला माहित आहे की जगातली सगळ्यात जुनी भाषा लॅटिन भाषा आज मृत अवस्थेत आहे।